रक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार। डॉट बॉल, 2 चेंडू आणि 4 धाबा। तीन चेंडू आणि 4 धावा। समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने विकेटचं पतन, फलंदाज बाद। नवीन फलंदाज रोहित, हो समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, ब्रदर्स ग्रुप चौकार। चौकार येतो आणि धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे 8 या आकड्यावरती चौकार येतो। ओ बॅटची लिडिंग एज आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखी एक चौकार। महाराष्ट्र पोलीस आदरणीय महाजन भाऊ बहुरे आणि महाराष्ट्र पोलीस आदरणीय गोपीदादा नांगलोत यांचे इथे आगमन होते। वेलकम दादा, विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या आई एकविरा चषकामध्ये। वेलकम, आमच्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत असेल। टिटवाळा धमाका लीग मध्ये चांगला खेळ राहिला होता आणि सध्या या ठिकाणी
पवार साहेब देखील उपस्थित होतात. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आई एकविरा चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच तब्बल 14 या आकड्यावरती. जय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. कुमार 11 जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली, दुसऱ्या बाजूला चेरोबा स्पोर्ट्स मोहिली. फक्त दिशा दाखवल्या, लेट कट, कमालीचा फटका आणि फार मोठी चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. ओ आणखी एक चांगला स्ट्रोक, परंतु आता मिस टायमिंग. डाऊन द बॉल फिल्डर पोहोचले होते परंतु झेल ड्रॉप. गोलंदाज तयार. हो, हा देखील विस्टामिक स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे मात्र एकच धावफलकावरती आता जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 2 धावा घेतल्यात. आणि 21 धावा धावफलकावरती. ओ पुढेशा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवली आणि चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, चौकार. डॉट बॉल आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. नवीन गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅक वरती दुर्गेश आपल्याला पाहायला मिळतोय. हो, चांगली गोलंदाजी दुर्गेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू दुर्गेशचा इथे मात्र आलाय डॉट. दुर्गेश गायकरला आपण पाहतोय. चेरोबा स्पोर्ट्स मोहिली आणि जय बोरप्यादेव आंबिवली अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सुमित आणि रोहित ही जोडी मधाच्या आतमध्ये आणि सध्याच्या घडीला चांगला खेळ राहिलाय. ओहो, पुढेशा इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. फक्त दिशा दाखवायची होती. इथे मात्र यष्टीरक्षक बीट झाले आणि फेकी देखील इथे खराब पाहायला मिळाली. आणि तत्पूर्वी धावा धावफलकावरती जोडल्या जातील त्या म्हणजे
22 धावा येतील ह्या दोन. धावसंख्या धावफलकावरती 27. 27 धावा. 27 धावा धावफलकावरती. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती इथे मात्र फुल टोल वसूल केला. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा भव्य षटकार. हो, आणखी एक फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु आता झेल इथे स्वीकारलाय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक अजयने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. रोहित बॅक टू द पवेलियन. फुल टॉस आणि फुल टॉस वरती आल्या आल्या यशने चेंडूला फेकून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. वाईट चेंडू आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. धावफलकावरती अंतिम चेंडू षटकातील. ओ फुल टॉस. आणखी एक धमाका. त्याच्यावरती देखील एक भव्य षटकार. वरती आमचे सर्व महाजन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र पोलीस त्याचबरोबरीनं गोपीदादा देखील आहेत. पवार साहेब देखील आहेत आणि नेहमीच त्यांचं समालोचकांवरती विशेष प्रेम राहिलंय. रोशन संते सरांवरती विशेषतः प्रेम आहे आणि जेव्हा जेव्हा येतात समालोचकांसाठी आवर्जून ते नक्कीच कॅश प्राइज देत असतात. आणि TTL टिटवाला धमाका लीग आपण पाहिले, त्याच्यामध्ये चांगला खेळ राहिला होता आणि षटकार देखील आपण पाहिले होते. आज बॅट्समन आपण त्यांना पाहिलं होतं आणि सध्याच्या घडीला 21 चषकामध्ये आपण त्यांना पाहतोय. त्यांचा देखील आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि दरम्यान घडलंय काय तर मधाच्या आतमध्ये दमदार फटका पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता 46. 46 धावा. ओ समोरच्या दिशेला खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे आणि फेकी करतील तत्पूर्वी मिळेल फक्त एकच धाव. यशने देखील आल्या आल्या इथे मात्र
चांगली कामगिरी केली आहे. मोठे फटके त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. आणि आता धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 47 धावा. 47 धावा धावफलकावरती. तो अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळला. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. एक कोंब पडला जावा आणि इथे मात्र हा चेंडूला डॉट. एक कुंभणाच धावा. ओहो, इथे मात्र बॅकफुट पंच. कमालीचा फटका. बॅकफुट पॉइंट मॉडी लाईनच्या दिशेने चेंडू वेगाने जात होता आणि शेवटच्या मोमेंटला प्रयत्न तर केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. कामगिरी राहिली आहे सध्याच्या घडीला यशच्या वतीनं आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 53 धावा. ओ, हा फटका देखील चांगला आणि डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक बनून राहतील दर्शक. सीमारेषेच्या बाहेर षटकार. जाऊन पोहोचेल ते म्हणजेच तब्बल 60 रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती. सन्माननीय साहिल दादा चोरगे आमच्या मंचावरती उभं असतात, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात या स्पर्धेच्या वतीनं. साहिल दादा चोरगे यांचा शुभ सन्मान आपण करूयात. महाजन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय समालोचकांवरती. गोलंदाज तयार. ऑन द मार्क. हा शुभ सन्मान आपण करतोय महाजन दादांचा आमच्या या स्पर्धेच्या वतीनं. आणि मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण. महाराष्ट्र पोलीस महाजन सरांचा आपण आणि राणा सिंग फायटर टिटवालेचे संघ मालक देखील आहेत. राजपूत प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा संघ आपण पाहणार आहोत. आणि सध्या छत्रपती संभाजीनगर इथे ही स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला देखील आणि त्या स्पर्धेला देखील आपण शुभेच्छा देऊयात. आणि दरम्यान इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानं दमदार स्ट्रोक. चौकार. आणि
नागलोर आणि आकाशजी पवार आणि महाजन साहेबांच्या माध्यमातून इथे मात्र हे कॅश प्राइज समालोचकांसाठी आपण पाहतोय नेहमीच हे नक्कीच त्यांचं प्रेम आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेला येतात त्यावेळेस मात्र त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच आपलं देखील अपार महाजन साहेब गोपी शेठ आणि पवार साहेबांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात या स्पर्धेच्या वतीनं महाजन साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल आणि इथे मात्र पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान करतोय महाजन साहेबांचा इथे मात्र आपण शुभ सन्मान करतोय धन्यवाद आपलं असंच प्रेम राहू द्या प्रत्येक स्पर्धेवरती आणि समालोचकांवरती देखील त्यांचं विशेष प्रेम नेहमीच राहिलं आपलं देखील महाजन साहेब आभार आपण देखील या स्पर्धेचा आनंद घ्या धन्यवाद खरं तर अनेक स्पर्धामध्ये इथे मात्र त्यांचा सहकार्य असतो टिटवाळा धमाका लीग मध्ये देखील उपस्थित होते आणि आता 21रा स्पर्धेमध्ये देखील इथे उपस्थित होत्या धन्यवाद इथे फटका दमदार पाहायला मिळाला आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर सीमा रेषेच्या दिशेनं या ठिकाणी मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला परंतु तिथे एक जाव मिळाली स्कोरर आपण या प्लीज ऑफिशियल स्कोरर आपण या धावसंख्या धावफलकावरती 68 68 धावा आहेत आणि अजूनही 2 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत 68 धावा धावफलकावरती हो आणखी एक फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं जातं आणि तत्पूर्वी मिळतील या 2 धावा हो मिस्टर आमिंग चेंडू हवे डाऊन द बॉल फिल्डर आणि इथे मात्र या सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेटचं पतन फलंदाज बाद
थँक्यू सो मच डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलीस आदरणीय महाजनजी बहुरे साहेब, गोपीदादा नांगलोज साहेब आणि पवार साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आमच्या दोन्ही समोरचकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. 71 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये चेरोबा स्पोर्ट्स मोहिली या टीमला. एकाहत्तर धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये चेरोबा स्पोर्ट्स मोहिली या संघाला. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. एकाहत्तर धावा बनवायच्या आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. चौकार. साईडला खेळत आहेत त्याच्यावरती मिनिट एक धाव. सुरुवात चांगली झाली आहे. चेरोबा स्पोर्ट्स मोहिली आणि आंबिवली एकाच विभागातील हे दोन संघ. मोहिली आणि आंबिवली हे दोन संघ आमने सामने आहेत. क्या बात आहे. लाईन चुकीची आहे. आला हा डॉट बॉल. धावसंख्या 10. वाईट बॉल येतोय. धावसंख्या आहे 10. 10 धावा धावफलकावरती चेरोबा स्पोर्ट्स मोहिली आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. स्वर्गीय कुमार पाटील प्रतिष्ठान जय बोरप्यादेव आंबिवली. या विस्फटका छान आहे. मिड ऑफ चोरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
महाजनजी बहुरे साहेब आणि गोपीदादा नांगलोज साहेब आणि पवार साहेब महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्यांच्यासाठी हे सॉन्ग आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 14. षटक क्रमांक हे सुरू आहे पहिलं चिरागचं. येत्या 5 ते 8 मार्चला खऱ्या अर्थाने जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली या टीमच्या माध्यमातून बिग धमाका तुमच्या भेटीसाठी येणार आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज निलेशचा खेळ लागतोय. पहिला धक्का यावीस परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. वाईड यॉर्करचा वापर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. डान्सिंग डाऊन द विकेट आणि हा झेल पकडलेला आहे फर्स्ट स्लिप मध्ये. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. आंबिवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय कुमार पाटील स्मृती जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन आंबिवलीकर चषक 2026. कालावधी आहे 5 मार्च ते 8 मार्च हा कालावधी आहे आणि या स्पर्धेमधील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपयांचं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपयांचं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये. प्रवेश फी 5,500 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सुमित जाधव अमर जाधव यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. चुकीचा अनुमान सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅटच्या आतलीकडे आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती
18 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण ग्रामीण एक्सप्रेस आणि किंग ऑफ राजपूत प्रीमियर लीग मध्ये ॲज अ ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झालेली आहे. रुपेश बासरे यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. ऑल इंडिया आयकॉन आहेत. किंग ऑफ राजपूत प्रीमियर लीग मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे 26 तारखेला रुपेश बासरे यांचा सामना आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 48. अक्षय चौधरी येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न चूक केली आहे. शॉट फाईन लेगला आणि बॅकअप साठी फिल्डर आलेत. नितेश पाटील उर्फ बाळा आमच्या सोबत 12 मॅन आहेत. विवेक पाटील यांची रील भरपूर व्हायरल झाली होती. धडाकेबाज चषक मध्ये ते आले होते अक्षय सामना पाहण्यासाठी आणि त्याने जी रील बनवली नक्कीच ती भरपूर व्हायरल झाली होती. तेव्हा आमचा टर्न सुरू होता जेव्हा त्यांनी रील बनवली. या 20 ड्राईव्ह करतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 25. 15 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकची कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26. 14 चेंडू 45 धाव बनवायचे आहेत त्या मॅच मध्ये.
मिस टायमिंग आणि एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. कार्बन कमाल कॅच. सुमित जाधवने हा झेल पकडला एका हातामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आला. हा डॉट बॉल. अक्षय चौधरी इम्प्रेस करतायत, आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतायत. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 45. ड्राईव्ह करताय टीप मध्ये अक्षय चौधरी आहेत. खऱ्या अर्थाने सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. स्वर्गीय कुमार पाटील प्रतिष्ठान जय बोरप्यादेव आंबिवली या टीमला, कारण की चेंडू शिल्लक आहेत 11. बनवायच्या धावा 44. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. चेरोबा स्पोर्ट्स मोहिली आणि फिंगर फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल. चला आपटी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे, कारण की या सामन्यानंतर आपटी आणि जो संघ जिंकेल त्या 2 टीम मध्ये सामना असेल. दहा चेंडू 44 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन यश. प्रचंड वेग आहे. आला हा डॉट बॉल. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 44 ची गरज. सामना कठीण होत चाललेला आहे. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे कुमार पाटील प्रतिष्ठान जय बोरप्यादेव आंबिवली या टीमने. चला टीम आपटीचे कॅप्टन जय हनुमान आपटी यस इथे उपस्थित आहेत. ऑन साइडला हुक करतायत. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
फुल टॉस आणि हा झेल सोडलेला आहे. एकतर्फी सामना सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 6 चेंडू आणि 39 बनवायचे आहेत. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. मध्ये पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. 5 चेंडू 35 ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. एकविरा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. दुसरं हे वर्ष आहे. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकाल. मागच्या वर्षी देखील खूप सुंदर आणि आकर्षक ट्रॉफीज होत्या आणि याही वर्षी खूप सुंदर आणि आकर्षक ट्रॉफीज पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज आहेत. फार कमी वयाचा हा गोलंदाज. वय वर्ष 15. गौरव पाटील. आदत वासरू. फुल टॉस. प्रचंड वेग आहे पण त्याच्या गोलंदाजीमध्ये. एक धाव झाली कंप्लीट. नक्कीच अक्षय देखील असतं जेव्हा मी आदत वासरू म्हटलं त्यांना. एकतर्फी सामना सुरू आहे अक्षय, कारण की खूप मोठा विजय स्वर्गीय कुमार पाटील प्रतिष्ठान जय बोरप्यादेव आंबिवली या टीमने मिळवलेला आहे. फक्त अतिरिक्त शिल्लक आहे, कारण की 4 चेंडू 33 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 4 चेंडू 33 ची गरज. या 20 बॅटच्या आतलीकडे आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट लेगला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 39. 32 ची गरज या मॅच मध्ये आहे. या 20 लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. 3 चेंडू बनवायचे धाव 31 या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने
एकतर्फी सामना सुरू आहे. औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. सीमारेषेच्या बाहेर चौकार. यावीस बिगेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे स्वर्गीय कुमार पाटील प्रतिष्ठान जय बोरप्या देव आंबिवली या टीमने. अभिनंदन आंबिवली टीमचं. कॅप्टन या मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया.